पोलीस दलामध्ये अतिशय चांगले योगदान देणारे आमचे समालोचक मित्र विकासदादा साखरकर यांचा आवाज तुम्ही ऐकणार आहात। हॅलो, धन्यवाद काका सर। IPL फॉर्मॅट मधील हा पहिला सामना आणि हा सामना बघण्यासाठी आपण बघतो अतिशय जबरदस्त अशी प्रेक्षकांची मांदी आली या ठिकाणी झालेली आहे। अप्रतिम असं या ठिकाणी आयोजन अलिशान सोगाव कप साक्षित पाटील बागदांडा संघाचा साक्षित पाटील 29 खेळी त्याला इथे सन्मानित केलं जाईल आणि सन्मानित करण्यासाठी आमंत्रित करतो ओनी दादा अर्थात समीरजी ठाकूर सरांना विनंती आहे की आपण नाणेफेक कक्षामध्ये येऊन आपण त्या खेळाडूचा सन्मान करावा। दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपापला 12वा किंवा एक सक्षम प्रतिनिधी या ठिकाणी पाठवायचा आहे सामना सुरू होण्याच्या अगोदर। चालू सामना आपण बघतोय IPL फॉर्मॅट मधील पहिला सामना। तत्पूर्वी अलिशान सोगाव अलिशान कप 2025 मध्ये आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक असं स्वागत करतोय आणि घेऊन चलतोय या शानदार आयोजनामध्ये आपल्याला पहिला सामना IPL फॉर्मॅट मधील शाबीर 11 थळ विरुद्ध गाडीबंधू पुरस्कृत जय हनुमान मुनवली। नाणेफेकीचा कौल मुनवली संघाच्या बाजूने लागताच त्यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलेला आहे। तर नाणेफेक कक्षामध्ये आपण पाहता समीरजी ठाकूर सर या ठिकाणी त्यांच्या शुभ हस्ते साक्षित पाटीलला या ठिकाणी 29 धावांची जबरदस्त खेळी केल्याबद्दल एक सुंदर टी शर्ट आणि त्याचबरोबर सन्मानचिन्ह देऊन आपण त्याला सन्मानित करतो। हेच टी शर्ट आपण पुढच्या सामन्यामध्ये परिधान करून मैदानात उतरायचं आहे। तर निश्चितच खूप चांगले योगदान दिले साक्षित पाटीलने, त्याला इथे सन्मानित केलं समीरजी ठाकूर सरांच्या शुभ हस्ते। पुढच्या सामन्यासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। जाऊया मैदानाकडे, ऐकूया आमचे समालोचक मित्र अर्थातच खूप चांगले योगदान त्यांच्यामधून नेहमी पाहायला मिळाले। आपण या ठिकाणी शाबीर 11 अलिबाग मध्ये आपण शाबीर 11 थळ या संघामध्ये आपण आकाश चिंदारिया मुंबईचे खेळाडू आहेत, दिनू कांबळे अंबरनाथ, त्याचप्रमाणे ऐश्वर्य सुर्वे DM नगर अंधेरी त्या आणि शिरुविक आपल्या अलिबागचे पेजारी या विभागातून बिलॉंग करणारे खेळाडू आहेत, 4 आयकॉन स्वरूपामधील खेळाडू। त्याचप्रमाणे मुनवली संघात सुद्धा आपण हर्षद ठाकूर केगाव उरण, नयन भगत पनवेल, ऋतिक पाटील आणि कमलेश पाटील वडवली कल्याण भिवंडी कल्याण या विभागातून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आहेत आणि घेऊन चलतो या सामन्याकडे आपल्याला सलामीसाठी आकाश चिंदारिया आणि दिनू कांबळे ही जोडी मैदानात उतरलेली आहे। अतिशय जबरदस्त फॉर्मात असणारे हे खेळाडू आपण बघतोय आज या आपल्या अलिबाग नगरीमध्ये आलेले आहेत आलिशान सोगावच्या क्रीडांगणावर। दरवर्षी आपण अतिशय चांगल्या दर्जाचे चांगले खेळाडू आयकॉनच्या स्वरूपात खेळताना या ठिकाणी या स्पर्धेत आपण बघत असतो। गोलंदाजीची धुरा अर्थातच सोपवलेलं पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाजीसाठी नयन भगत। पनवेल तालुक्यातील हा खेळाडू नयन भगत गोलंदाजीसाठी डावखुरा गोलंदाज आहे, लेफ्ट हँड ओव्हर द विकेटचा मारा करणार आहे। नाणेफेकीचा कौल त्यांनी जिंकलेला आहे, क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे। बघूया कशा पद्धतीने त्यांचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय कशा प्रकारे त्यांचे गोलंदाज अंमलात आणतात ते। दिनू कांबळे डावखुरा फलंदाज, नॉन स्ट्राईक एंडवर आपण बघतो आकाश चिंदारिया। आपण बहुतेक सामन्यांमध्ये आकाश चिंदारियाला आपल्या विभागामध्ये खेळताना बघतो, अतिशय जबरदस्त असा फलंदाज बॅटर। पंचांचा इशारा येतोय आमच्यापर्यंत की सामन्याला सुरुवात होते। डाव्या यष्टीचा त्याने गार्ड घेतलाय, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, लेट्स प्ले। पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर पूल करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूचा टप्पा पडला, थोडीशी अनपेक्षित अशी उसळी मिळाली चेंडूला, चेंडू थाईजवर आदळला, त्या कोणत्याही प्रकारे धाव मिळत नाहीये। अतिशय सुरुवात चांगली केली ती म्हणजे गोलंदाज नयन भगत याने। अप्रतिम असा चेंडू होता, शॉर्ट ऑफ गुडलेन पद्धतीचा चेंडू होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूचा आणि बॅटचा कोणताही संपर्क आलेला नाहीये। निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे। निर्धारित 5 षटकांचा हा पहिला सामना असणार आहे। पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ गुडलेन पद्धतीचा चेंडू होता, आडव्या बॅटने खेळतोय, पूल करतोय, सक्सेसफुल जकीत झाला होता, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे। 1 बाउंड क्षेत्ररक्षकाने डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू थांबवला, फेकला यष्टीरक्षकाच्या रोखाने आणि एकापेक्षा जास्त धावा जाणार नाहीत याची सुद्धा त्याने दक्षता बाळगली आणि फक्त 1 धाव घेऊन या दिनू कांबळेने यावेळेला आपलं खातं उघडलंय, संघाचं देखील खातं उघडलंय। आज दिनू कांबळे आपण बघितलं होता 21 थळ संघामधून श्रीवर्धनच्या मैदानात
आणि त्याचप्रमाणे खानावच्या मैदानात सुद्धा आपण बघितला होता खेळताना अतिशय आपल्या फलंदाजीने सर्वांना मोहित केलं होतं त्याने. खानावच्या मैदानात वन मॅन आर्मी सारखा लढून तब्बल अर्धशतक त्यांनी धावफलकावर लागलं होतं, पण दुर्भाग्यवश त्या सामन्यामध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. परंतु ती कसर या मैदानात भरून काढण्याचा त्याचा मनसुबा असेल. चांगला चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला होता, स्लीप तैनात केलेली आहे. गोलंदाजाचं कौशल्य बघा कशा पद्धतीचं आहे. ज्या ठिकाणी त्याने क्षेत्ररक्षक लावलेत त्याला अनुसरून अशी गोलंदाजी करतोय. तिन्ही चेंडू आपण बघितले. पहिल्या चेंडू निर्धाव गेला, दुसऱ्या चेंडूवर मोठा स्ट्रोक्स आला होता, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असल्यामुळे चौकार षटकारामध्ये रूपांतर झालं नाही. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये जातोय. चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार. पहिला चौकार येतोय आकाश चिंदारियाच्या बॅट मधून. आकाश चिंदारियाच्या भल्या भल्या मोठ्या खेळ्या आपण रायगडवासियांनी अनुभवलेल्या आहेत, बघितलेल्या आहेत. असा आकाश चिंदिया जबरदस्त बॅटर आज या ठिकाणी मैदानात आपल्याला दिसतोय. या 4 धावांची धावफलकावर आपण होतो 5 धावा लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचत नाहीयेत. फलंदाज चकतोय, नुसता फलंदाज चकत नाही तर यष्टीरक्षक सुद्धा चकतोय, चकमा खातोय आणि चेंडू जातोय घोषित परिसरामध्ये. 1 धाव मिळते. चेंडूचा अंदाज आलेला नाही स्पीडचा, त्याच्यामुळे फलंदाजाला मोठा चेंडू यायच्या अगोदर बॅट फेडून मोकळी झाली होती आणि चेंडू हलवार पद्धतीने यष्टीरक्षकाला चकून निघून गेला डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्या 6 होते. पुन्हा आडव्या अतिशय आखूड टप्प्याचा चेंडू, परंतु यावेळेला जबरदस्त असा स्क्वेअर कट, अप्रतिम असा फटका. चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, सीमा रेषेच्या पलीकडे, चौकार. 4 धावा. आणखी एक खणखणीत असा चौकार होता. अप्रतिम प्युअर क्रिकेटिंग स्ट्रोक बघायला मिळाला आकाश चिंदारेच्या बॅट मधून. धावसंख्या झाली एका षटकाच्या अखेरीस डबल फिगर्स मध्ये 10 धावा. 10 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. निर्धारित 5 षटकांचा हा पहिला फेरीचे सर्व सामने 5 षटकांचे असणार आहेत आणि तदनंतर मात्र दुसऱ्या फेरीचे सामने 4 षटकांचे असतात. कालच्या रात्रीत आपण बघितलं तर पंकज जाधवचा अल अजीज अलिबाग संघ क्वालिफायर झालेला आहे, बक्षीस पात्र झालेला आहे, टॉप 3 मध्ये पोहोचलेला आहे. आणि दुसऱ्या सामन्यामध्ये आपण बघणार आहोत तर क्वार्टर फायनल मध्ये दोन्ही संघ झुंजणार आहेत. ते एकाच गावातील जय हनुमान बागदांडा आणि त्यांच्या अपोजिट असणारे तो काल अतिशय चांगल्या पद्धतीने खेळलेला दिलदार बागदांडा. दुसऱ्या षटकासाठी कोणाला पाचारण केलं जातोय तर ऋतिक पाटील. ऋतिक पाटीलच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. गोलंदाजीसाठी राऊंड विकेटचा मारा करणार, राईट आर्म राऊंड विकेट. समोर फलंदाज आपण बघतोय दिनू कांबळे. आखूड टप्प्याचा चेंडू अंदाज येत नाहीये, टप्प्याचा वेगाचा अंदाज येत नाहीये, कारण टप्पा पडतोय, चेंडू हलवार पद्धतीने जातोय. फलंदाज मारावं की सोडावं आणि शेवटच्या क्षणाला चेंडू लिव्स करतोय यष्टीरक्षकापर्यंत. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता झालेली आहे. धावसंख्या स्थिर आहे, बिनबाद 10 धावा. चांगली सुरुवात शाबीर 11 थळ संघाची झालेली आहे. पुन्हा आखूड टप्प्याचा चेंडू, लेकिन हा चेंडू सोडू शकत नाहीये. स्वतःला अतिशय चांगल्या पोझिशन मध्ये आणतोय, कनेक्ट करतोय शॉट आणि डीप मिड विकेटच्या डोक्यावरून सरळ भिरकावून देतोय चेंडू प्रेक्षकांमध्ये. 6 धावांसाठी अतिशय जबरदस्त असा मॅग्निफिसंट शॉट, षटकार. 16 धावा धावफलकावर लागतायत. आता मात्र दिनू कांबळेला अंदाज आलेला आहे चेंडूचा. आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि असले चेंडू कांबळे सोडत नाहीये किंवा एखादा कसलेला फलंदाज शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू बक्षत नाही. परंतु थोडा चेंडू, चांगला चेंडू फलंदाजाला कट करायला भाग पाडला होतो. फलंदाज 2 रनांच्या जे क्षेत्रामध्ये जागा आहे, स्लीप फस्लीप आणि यष्टीरक्षक यांच्या दोघांच्या मध्येतून चेंडू घोषित परिसरात जातो. 1 धाव मिळते. पहिल्या चेंडूवर मोठा फटका आल्यानंतर कोणत्याही प्रकारे हाराकिरी न करता चांगल्या चेंडूला चांगल्या पद्धतीने खेळून काढतोय, सिंगल्स अर्जित करतोय आणि हेच बाकीच्या खेळाडूंनी सुद्धा शिकण्यासारखं आहे. क्या बात है, क्या बात है. षटकार खाल्ल्यानंतर कोणत्याही प्रकारे त्याला स्वतःवर दबाव घेत नाहीये. अतिशय चांगला चेंडू.
अगोदर बघितलं होतं शॉर्ट ऑफ लेन पद्धतीच्या चेंडूंवर मोठे स्ट्रोक्स बसतात, परंतु तोच चेंडू जर गुडलेन स्पॉटच्या आसपास ठेवला तर मात्र फलंदाजाला अडचणीत आणू शकतो. हे त्याने लगेच हेरलेलं आहे आणि हे व्यावसायिक खेळाडूंचं लक्षण आहे. पुन्हा तशाच पद्धतीचा चेंडू बॅटची कडा घेतली, चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. फलंदाज दिनू कांबळे बॅक टू द पॅव्हलियन. पहिला हादरा बसतोय शाबीर 11 थळ संघाला. पहिली विकेट जाते दिनू कांबळेच्या स्वरूपामध्ये. एक षटकार मारल्यानंतर मात्र अतिशय चांगलं कमबॅक केलं ते ऋतिक पाटील याने आणि महत्त्वपूर्ण सफलता आपल्या संघासाठी प्राप्त केलेली आहे. दिनू कांबळे हा मोठा अडसर ठरू शकला असता, त्याला माघारी पाठवलेला आहे. दिनू कांबळे बाद झाल्यानंतर थळमधील एक हरहुन्नरी असा डावखुरा फलंदाज, एक स्टायलिश फलंदाज थळमधील हसनैन कुरेशी या ठिकाणी मैदानात जाताना दिसतोय आपल्याला. हसनैन कुरेशी, शाबीर कुरेशींनी खरोखर एक चांगला संघ तयार केलेला आहे. चांगले 4 आयकॉन आणलेले आहेत आणि त्याच पद्धतीने गावातले जे खेळाडू घेतलेले आहेत ते सुद्धा अतिशय चांगले गिनचून घेतलेत अशा पद्धतीचे खेळाडू आहेत ते. शाबीरचं खरोखर कौतुक करायला लागेल, कारण नेहमी प्रेक्षकांना चांगल्या खेळाडूंना बघण्याची, त्यांचा खेळ बघण्याची संधी प्राप्त करून देत असतात. आज सुद्धा त्यांनी अतिशय चांगले खेळाडू आपण या ठिकाणी मैदानात आणलेले आहेत. पण बघूया त्यांचे खेळाडू कशा पद्धतीने आपल्या संघाची धावसंख्या वाढवतात. ऋतिक पाटीलचं कौतुक करावं लागेल. अतिशय चांगली योग्य टप्प्यावर योग्य नियंत्रित अशी गोलंदाजी करतोय. हसनैन कुरेशीसाठी त्याचा हा शेवटचा चेंडू असेल या षटकासाठी. 1 गडी बाद 17 धावा धावफलकावर आहेत. चांगला चेंडू, पण क्या बात आहे. अतिशय कौतुक करावं लागेल यष्टिरक्षकाचं. चेंडू बॅटची खालची कडा घेतली होती आणि लगेच ग्लोव्ज नसताना सुद्धा त्याच्या हातामध्ये चेंडू विसावला यष्टिरक्षकाच्या. अप्रतिम यष्टिरक्षणाचं कामगिरी खरोखर, आणि गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं थोडं. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 मोठ्या सफलता. हसनैन गेला आणि हसनैन परत रिटर्न आला सुद्धा. बघता बघता दुसऱ्या षटकाची सुद्धा समाप्ती झालेली आहे. हे षटक अतिशय कंजूस भर टाकलं होतं. अप्रतिम षटकाची समाप्ती झाली. 2 गडी बाद 17 धावा धावफलकार लागलेले आहेत. नवीन फलंदाज जातोय DM नगर अंधेरी संघातील हा एक ऑलराऊंडर दर्जाचा खेळाडू ऐश्वर्य सुर्वे. तिसरं षटक घेऊन गोलंदाजीसाठी आलेला आहे. गोलंदाज पुन्हा एकदा आपलं वैयक्तिक दुसरं घेऊन पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्यानंतर वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलं नयन भगत. डावखुरा गोलंदाज नयन भगत या ठिकाणी. समोर फलंदाज आकाश चिंदारिया. ऐश्वर्य सुर्वे आणि आकाश चिंदारिया यांची ही जोडी मैदानात आहे. कित्येक मोठ्या स्पर्धा त्यांच्या पाठीशी आहेत, गाठीशी आहेत. बघूया कशा प्रकारे नयन भगत गोलंदाजी करतोय आणि या वेळेला आकाश चिंदारिया कशी त्याला फलंदाजी करतोय. क्या बात है. रॅपिड मध्ये चेंडू आपण बघतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर थोडासा बाहेर टाकला होता. चेंडूचा टप्पा बघितला तर खोलात होता. यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टिरक्षकाच्या हातात विसावतोय जाऊन. फलंदाजाला कोणत्याही प्रकारे स्ट्रोक खेळण्याची संधी सुद्धा मिळत नाहीये. अतिशय चांगला भन्नाट वेगामध्ये हा चेंडू टाकतोय. पुन्हा एकदा चेंडू ओकतोय. ऑफस्टंप सोडून जाणारा चेंडू. फलंदाज मारण्याचा नक्कीच प्रयत्न करत होता, परंतु चेंडूचा आणि बॅटचा कोणताही संपर्क होत नाहीये आणि चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता होते. 2 चेंडू या ठिकाणी समाप्त झालेत, परंतु चिंदारियाला अजूनही जागेवर ठेवलेला आहे तो फलंदाज. परंतु यावेळेला थोडंसं नियंत्रण तुटलं. थोडासा चेंडू दिशाहीन ठरला. लेग स्टंपच्या बाहेर गेला. पंचांचा इशारा आमच्या गुणलेखकांपर्यंत, अमन कप्तानपर्यंत की हा चेंडू वाईड बॉल आहे. 1 धावसंख्या वाढते अवांतरच्या रूपामध्ये स्कोर कार्डवर आणि धावसंख्या होती ती म्हणजे 18 धावा. 2 गडी बाद 18 धावा. सामन्यामध्ये चॅलेंज निर्माण करायचं असेल तर कमीत कमी 5 षटकांमध्ये 45 to 50 अबोव रन्स पाहिजे.
परंतु या वेळेला चेंडूवर अतिशय चांगल्या पद्धतीने कनेक्ट केला जातोय. चेंडू अतिशय जबरदस्त पद्धतीने हवेमध्ये जातोय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. स्ट्रोक होता. चेंडूला बघितलं बरोबर, चेंडूचा टप्पा ओळखला आणि बरोबर त्याच दिशेने आघात केला चेंडूवर. चेंडूला कनेक्ट करून बरोबर डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होता, त्याला बघायची भूमिका बघायला लावून फक्त चेंडू सरळ प्रेक्षकांमध्ये जाऊन विसावला 6 धावांसाठी. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करतोय, परंतु जब सीधे उंगली से निकलता है तो टेढ़ी करने की जरूरत नहीं, तशा पद्धतीचा हा स्ट्रोक होता. परंतु फलंदाजाचं प्रत्येकाचं वेगवेगळी नीतिमत्ता असते, वेगवेगळी धारणा असते, परंतु चेंडू मात्र निर्धाव जातोय. धावसंख्या आहे 24 धावा, 24 रन्स ऑन द स्कोअरबोर्ड. अतिशय चांगला सामना प्रेक्षकांना बघायला मिळतो. या ठिकाणी चांगले चांगले खेळाडू बघायला मिळत आहेत. चांगला चेंडू होता, तेवढ्याच चांगल्या कल्पकतेने खेळून काढतोय. चेंडू सरळ ढकलतोय सिलिमिडॉपच्या क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी मिडऑफचा क्षेत्ररक्षक येईपर्यंत दोन्ही फलंदाज मात्र पळून आपलं क्रीज क्रॉस करतायत आणि 1 धाव मात्र अर्जित करतात. स्ट्राईक रोटेट करतायत. धावसंख्या झालेली आहे 3रं षटक चालू असताना 25 धावा, 25 रन्स ऑन द स्कोअरबोर्ड. अतिशय चांगला सामना बघायला मिळतो. चांगला खेळाडू या ठिकाणी आकाश चिंदारिया 1 षटकार आणि 2 चौकारांच्या सहाय्याने मैदानात उपस्थित आहे. 15 धावांवर खेळतोय. ऑफस्टंपच्या काहीसा बाहेरचा चेंडू आहे. पंचांचा इशारा येतो. इट्स अ वाईड डिलिव्हरी. अवांतर धावसंख्येत आणखी 1 वाढ झालेली आहे. 26 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. निर्धारित 5 षटकांचा सामना आहे. 26 धावा. क्षेत्ररक्षण आपण बघू शकता कशा पद्धतीने सजवलेला आहे तो. लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग अशा 3 क्षेत्ररक्षक आपण ऑन साइडला बघतोय. डीप मध्ये ठेवलेले, त्याचप्रमाणे वाईडिश लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर अशा पद्धतीने क्षेत्ररक्षण बघतो. डीप कव्हर, फुल टॉस, चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. हा नाना करत करत मात्र 1 धाव पळून पूर्ण केलेली आहे. ऐश्वर्यने सुद्धा खातं उघडलेलं आहे. धावसंख्या या 1 झालेली आहे ती आता मात्र 27 धावा आणि या एकेरी धावसंख्येबरोबर षटकाची समाप्ती होते. अतिशय चांगलं षटक. 1 षटकार जरूर लगावला गेला, पण तरी सुद्धा या षटकामध्ये फक्त 10 धावा आलेल्या आहेत. चेक आपण पाहतोय व्यासपीठावरती उपस्थित पार्स कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा जितू बेर्डे यांचं स्वागत झालेलं आहे. मी आयोजकांना विनंती करतो की त्यांचा यथोचित मान सन्मान झाला पाहिजे. मग जितूशेठ बेर्डे अलीकडच्या काळामध्ये हे नाव क्रीडा क्षेत्राला फार जवळून जोडलं गेलंय आणि त्यांचा यथोचित मान सन्मान करण्याची विनंती करतो. आज व्यासपीठावरती उपस्थित तौसिफ कप्तान यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित मान सन्मान. मग जितूशेठ बेर्डे आज त्यांचा वेळात वेळ काढून या क्रिकेटच्या स्पर्धेला त्यांनी सदिच्छा भेट दिली. अलिशान कप म्हटलं की या क्रिकेट रसिकांची खऱ्या अर्थानं मान्यवरांची मांदेआळी आज आपल्याला नेहमीच पाहायला मिळते आणि तीच आपण पाहतोय व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आणि नक्कीच छायाचित्र सुद्धा टिपलं जाते या क्रिकेटच्या स्पर्धेची आठवण म्हणून. पुष्पगुच्छ, मॅच उपदार शाल आणि एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा आपण यथोचित मान सन्मान करतोय. धन्यवाद जितू शेठ. येस, ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद निखिल. वडवली गावचा आणखी 1 गोलंदाज आपण बघतोय. पहिला ऋतिक पाटीलला बघितलं, चांगली गोलंदाजी केली. आता कमलेश पाटील येतोय गोलंदाजीसाठी. पाटील ब्रदर्स फ्रॉम वडवली कल्याण. फलंदाजीसाठी ऐश्वर्या सुर्वे या ठिकाणी स्ट्राईकवर असणार आहे. बघूया कशा पद्धतीचा द्वंद्व बघायला मिळते. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. गुडलेन स्पॉटरचा टप्पा होता का? चांगलं क्षेत्ररक्षण. त्या ठिकाणी थोडं असं वाटत होतं की फलंदाज घसरगुंडी करतोय की काय, परंतु फलंदाजाने स्वतःला सावरलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने संघासाठी 3 बहुमूल्य धावा सुद्धा वाचवलेल्या आहेत. जर त्या ठिकाणी तो स्लिप होऊन पडला असता तर मात्र चौकार गेला असता आणि 3 धावा अतिरिक्त गेल्या असत्या, परंतु तसं काही झालेलं नाहीये. 1 धाव मात्र मिळाली या स्क्वेअर कटवर. धावसंख्या झाली 28 धावा, 28 रन्स ऑन द स्कोअरबोर्ड. पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, अक्रॉस द लाईन येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची खालची कडा घेतली, मिडल ऑफ द बॅट चेंडू झाला नाही आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. कोणत्याही प्रकारे धाव झालेली नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता झाली. वेगवान गोलंदाजी आपण बघतोय कमलेश पाटील, ऋतिक पाटील यांच्याकडून. नयन भगत आणि हलके चेंडू वळवण्याची हातोटी सुद्धा त्यांच्याकडे आहे आणि अतिशय चांगला चेंडू. पुन्हा एकदा ऑफ स्टंपवर टप्पा पडून आणखी बाहेर निघतोय चेंडू. यष्टीरक्षक कोणती चूक करत नाहीये. अतिशय चांगली गोलंदाजी, सूझबूझ बरी गोलंदाजी बघायला मिळालेली आहे ती कमलेश पाटील कडून.
धावसंख्या आपण बघतोय 9च्या सरासरीने पुढे सरकली होती. 3 षटकात 27 धावा होत्या. आता धावसंख्या आहे ती 28. परंतु या वेळेला रडार मध्ये चेंडू आलाय. चांगल्या प्रकारे कनेक्शन, प्रॉपर टायमिंग. चेंडू पॅव्हिलियन मध्ये सर्व पाहुण्यांच्या स्वागतासाठी षटकार. वाट बघतो प्रत्येक चेंडूची. जे चेंडू जातात ते जातात, परंतु जो चेंडू त्याच्या बॅटवर येतो तो मात्र मोठा मोहर कोरलेला असतो. एक तर चौकार तरी किंवा षटकार तरी, अशा प्रकारे त्याची फलंदाजी बघायला मिळालेली आहे. 34 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा बॅकफुटवर येऊन ज्या खाली क्षेत्र आहे डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, त्या ठिकाणी स्ट्रोक लगावला जातोय. 1 बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार. आता मात्र धावसंख्येला काहीसा आकार आलेला आहे. आकाश चिंदारी, आम्ही म्हटलं होतं अतिशय चांगली पारी खेळतोय. या ठिकाणी चेंडूचं निरीक्षण करतोय. मारण्याचा चेंडू असेल तर त्याला सीमारेषेच्या पलीकडे घालवतोय. जर चेंडू डिफेन्स करायचा असेल तर त्या पद्धतीने खेळतोय. धावसंख्या झाली 38 धावा, 38 रन्स. थळच्या चेंडूमध्ये आता मात्र थोडासा उत्साह निर्माण होत चाललेला आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चा टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा चेंडूने थोडासा बाहेर जाण्याचा मार्ग घेतला. आउटस्विंग डिलिव्हरी होती. शेवटचा चेंडू होता. षटकाची समाप्ती या 0 निर्धाव चेंडूने झाली. बघता बघता 4 षटकांची समाप्ती झाली आणि 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या किती आहे तर माझे गुणलेखक मला कळवतात की धावसंख्या आहे ती 2 गडी बाद 38 धावा. 2 विकेट्स लवकर बाद झाल्यानंतर या जोडीने प्रामुख्याने आकाश चिंदारी याने आपला जरा सामन्याचा जो पाया आहे तो भक्कम करून अतिशय चांगली धावसंख्या उभारलेली आहे. 2 षटकार आणि 3 चौकारांच्या साहाय्याने वैयक्तिक 25 धावांवर तो अद्यापही मैदानात आहे. शेवटचं षटक आहे. जास्तीचा वेळ घेऊ नका, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त षटकांचे सामने शेवटपर्यंत खेळवता येईल. ऐश्वर्या सूर्य यावेळेला स्ट्राईकवर आहे. बघूया ऐश्वर्या सूर्य काय करतोय. शेवटचं षटक कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवतोय. गाडीबंधू बघूया. गाडीबंधू पुरस्कृत जय हनुमान मुणवलीचा संघ. आज गाडीबंधूंनी 2 संघांना तब्बल पुरस्कृत केलेला आहे. या ठिकाणी पाहुण्यांमध्ये बघतो आपण समीर ठाकूर, पिंट्या ठाकूर हे 2 जण पाहुण्या म्हणून आलेले आहेत, परंतु अतिशय उत्कृष्ट क्रिकेटर सुद्धा हे दोघेही आहेत आणि आमचं सौभाग्य आहे की त्यांच्यासोबत खेळण्याची आम्हाला संधी प्राप्त झाली होती. चेक जिथे आपण पाहतोय व्यासपीठावरती उपस्थित माननीय श्री जय आढोले यांचं स्वागत करण्याची मी विनंती. मापगाव ग्रामपंचायतीतील एक युवा नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे आपण नेहमीच पाहत असतो सुचित थळे, सुचित दादा यांना विनंती असेल की त्यांचं शुभ स्वागत आज व्यासपीठावरती झालं पाहिजे. खऱ्या अर्थानं मान्यवरांची मांदिळी आज आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळते. जया ढोळे म्हणजे नवगाव गावातील एक वेगळं व्यक्तिमत्व. आज क्रीडा खऱ्या अर्थानं क्रीडाप्रेमी रसिक प्रेक्षक वर्ग मैदानाच्या वरती जमा आहे. त्यांच्या समवेत आज हे नाव जोडलं जाते आणि त्यांचं व्यासपीठावरती सहर्ष स्वागत. अलिशान कप 2025 पर्व 12 ओव्हर टू कॉम्बॉक्स. येस, शेवटचं षटक घेऊन गोलंदाजीसाठी आलाय समीर अनमाने. आखूड टप्प्याचा चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, घेतोय फलंदाजाचा झेल आणि संपतोय या ठिकाणी ऐश्वर्या सुर्वेचा खेळ. पहिल्या चेंडूवर वाईड बॉल गेल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर सफलता प्राप्त करतोय. धावसंख्या बघतोय आपण धावफलकावर लागलेली आहे ती 39 आणि 3री विकेट या ठिकाणी बाद होऊन तंबूत पसरलेली आहे. फलंदाज बाद झाल्यानंतर आपण बघतोय 4थ्या क्रमांकावर येतोय. 5व्या क्रमांकावर फलंदाजासाठी येतोय अलिबाग तालुक्यातील पेझारी गावामध्ये राहणारा आमचा एक जबरदस्त असा क्रिकेटपटू, ऑलराऊंडर क्रिकेटपटू श्रीकांत मोलगी म्हणजेच सर्वांचा लाडका शिरू विक या ठिकाणी फलंदाजीसाठी येतोय. लोकल खेळाडू आपला बघतोय समीर अनमाने. मोठ्या समोर मोठे मोठे दिग्गज क्रिकेटपटू असताना सुद्धा कोणत्याही प्रकारे दडपण घेत नाहीये आणि ही विकेट्स त्याच्यासाठी एक स्वप्नवत विकेट असणार आहे. चांगला चेंडू. पुन्हा एकदा एकापेक्षा जास्त धावा मिळत नाहीयेत. तीन चेंडूंवर जर 3 षटकार ठोकले तर आरिफ भाई यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे कोणत्याही फलंदाजाने या थळगावातील.
शिरुविक साठी बक्षीस आहे. पहिला बक्षीस लागल्याबरोबर बघा पहिलं कसं स्वागत केलेलं आहे ते अतिशय अप्रतिम असा स्ट्रोक्स. चेंडू वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर प्रेक्षकांमध्ये स्टेजवर येतोय पाहुण्यांच्या पुन्हा एकदा अभिवादन करायला. षटकार 6 धावा षटकार. 46 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. 46 धावा धावफलकावर. अप्रतिम असं पहिल्याचा चेंडू बघितला थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू होता. आडव्या बॅटने त्याला सरळ वाईडिश लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये भिरकावून दिला शिरुविक याने. आरिफ भाई यांचा आवडता खेळाडू आहे. फक्त आरिफ भाईचा सर्वांचाच आवडता खेळाडू आहे आणि त्याने दाखवून दिले. परंतु आरिफ भाई यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. अजून लगातार 2 षटकार ठोकलेत तर. धावसंख्या 46 रन्स. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. बॅटची वरची कडा घेतली. चेंडू यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून घोषित परिसरात गेला. डिक्लर झोन मध्ये गेलेला आहे. धावसंख्येत 1ची वाढ. धावसंख्या झाली ती 47 धावा. आणखीन 2 चेंडू या इनिंग्स मधील 2 चेंडू येणं बाकी आहे. बघूया या 2 चेंडूंचा समाचार कशा पद्धतीने शिरुविक घेतो का. 2 चेंडूंमध्ये एखादा षटकार आला तर 50+ धावसंख्या होईल आणि ती महत्वाची ठरणार आहे पुढच्या फेरीमध्ये. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न करतो. यावेळेला लॉंगॉनच्या डोक्यावरून अप्रतिम असा फटका रडार मध्ये आला. षटकार. ओव्हर स्टेपचा नो चेंडू सुद्धा येते. वाह. आम के आम गुठलियों के भी दाम. सोने पे सुहागा. म्हणजे षटकार पण आला आणि नो बॉल पण भेटला. फ्री हिट पण भेटली. धाव संख्येत 7ची वाढ झालेली आहे. चांगली गोलंदाजी करत होता यावेळेला समीर. परंतु यावेळेला मात्र त्याचे पृथक्करण बिघडलं गेलं. धावसंख्या झालेली आहे 54 धावा. 54 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. 54 धावा धावफलकावर लागत आहेत. अतिशय चांगली फलंदाजी शिरुविक कडून बघायला मिळालेली आहे. पहा फ्री हिटचा फायदा होत नाहीये. अनमाने क्या बात आहे. अतिशय चांगलं. एवढे 2 षटकार खाल्ल्यानंतर समोर मोठा दिग्गज खेळाडू असल्यानंतर सुद्धा त्याला काहीही फरक पडत नाहीये. गोलंदाजी अतिशय चांगल्या पद्धती करतोय. मनावर दबाव घेत नाहीये. मोठे सामने आहे. मोठी स्पर्धा आहे. त्याचा कोणताही दबाव त्याच्या गोलंदाजीमध्ये दिसत नाही. पुन्हा एकदा चांगला चेंडू. लाजवाब गोलंदाजी. 2 षटकार खाल्ल्यानंतर लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव जातात. खरोखर टाळ्या झालेल्या आहेत त्याच्यासाठी. खरोखर अप्रतिम अशी गोलंदाजी समीर होनमानेकडून सुद्धा बघायला मिळालेली आहे. बघता बघता पहिली इनिंग समाप्त झाली. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 3 गडी बाद 54 धावा. 55 धावांचं टार्गेट आहे. शाबीर 11 थळ संघाने प्रथम फलंदाजी करताना आकाश चिंदारिया शेवटच्या षटकात एकही चेंडू खेळण्याची संधी प्राप्त झालेली नाहीये. 25 धावांवर नॉट आउट फलंदाज आलेला आहे. माघारी आलेला आहे. बघूया हे 55 धावांचं टार्गेट कशा पद्धतीने शाबीर 11 संघ हा राखतोय किंवा जय हनुमान मुनवली संघ जो गाडी बंधूंनी पुरस्कृत केलेला आहे तो हे आव्हान कशा पद्धतीने पार करतोय हे जाणून घेण्यासाठी मी नेक्स्ट इनिंग मध्ये घेऊन चलतोय माझे साथी समालोचक निखिल पडते यांना. धन्यवाद विकासजी साखरकर. आपण पाहतोय खऱ्या अर्थानं अलिशान कप 2025 हे पर्व. रसिक मायबाप प्रेक्षकांची गर्दी या क्रिकेटच्या स्पर्धेला. आणि नक्कीच आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या लगत जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना विनंती असेल की आपले पाय जर मैदानाच्या वरती असतील तर त्या बाउंड्री लाईन पासून थोडं मित्रांनो लांब व्हा. तिथे क्षेत्ररक्षकांना कोणतीही क्षेत्ररक्षण करत असताना अडचणींचा सामना करताना आला नाही पाहिजे. थोडीशी दखल घ्या, दक्षता घ्या. कारण का या क्रिकेटच्या स्पर्धेवरती तुमचं अपार प्रेम आहे. असंच प्रेम दरवर्षी राहू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जिथे मैदानाच्या वरती वळालो तर असं पाहायला मिळते की 2 मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत. नाण्याच्या एका बाजूला घाडी बंधू यांनी पुरस्कृत केलेला जय हनुमान मुनवली संघ, तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला शाबीर भाई सांगतात की आमचा देखील संघ
आज मैदानाच्या वरती उतरतोय, जिथे प्रथमतः फलंदाजी करत असताना धावा आपल्याला पाहायला मिळतात, त्या म्हणजेच 54 धावा. 5 षटकांमध्ये 55 धावा म्हणजे 11ची सरासरी प्रति षटक राखावी लागेल फलंदाजी करत असताना. द्वितीय सत्रामध्ये पहिलं सत्र संपुष्टात आले आहे. पहिल्या सत्राला जर पाहायला गेलात तर शांततेचा काळ असं म्हटलं जातो. शांततेच्या काळामध्ये जास्त घाम गाळलात तर युद्धाच्या काळामध्ये कमी रक्त सांडवावं लागतं. आता युद्धाचा काळ चालू झालाय मैदानाच्या वरती. आता 55 धावांना कशा प्रकारे गवसणी घातली जाणार हे सांगण्यासाठी मैदानाच्या वरती जे रथी महारथी मैदानाच्या वरती क्रिकेट खेळण्यासाठी उतरलेत त्यापैकी ही एक जोडी मैदानाच्या वरती आपल्याला पाहायला देखील मिळते. कमलेश पाटील आणि ऋतिक पाटील वडवली कल्याणला बिलॉंग्स करतात हे खेळाडू. खऱ्या अर्थानं या खेळाडूंची फलंदाजी अलीकडच्या काळामध्ये जर पाहायला गेलात तर टेनिस क्रिकेटच्या पटलावरती थैमान घालते आणि तेच फलंदाज आज मैदानाच्या वरती. आणि ऋतिक पाटील याच्या नावावरती देखील कित्येक मॅन ऑफ द सिरीजच्या मोटरसायकल्स आपण पाहत असतो. तोच ऋतिक पाटील आज आपण पाहतोय सोगाव नगरीमध्ये. मग कल्याण डोंबिवली ते अलिबाग पर्यंतचं अंतर आज मी रजनीमध्ये का कापलेलं आहे त्याचं उत्तर देत असताना तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गोलंदाज. या ठिकाणी जे ढोळे सरांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल आम्हाला देणगी म्हणून 5000 रुपये मिळाले. आम्ही त्यांचा हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि त्यानंतर पुढचा सामना आपण पाहणार आहोत अलिशान सोगाव विरुद्ध अनिकेत 11 पेण कोळीवाडा. या दोन संघामध्ये लढत असेल. चला दोन्ही संघाकडे नाणेफेकसाठी यायचं आहे. धन्यवाद. बॉलिंग ट्रॅक वरती कोणता गोलंदाज आणला जातोय जिथे जर सचिनजी घाडी सरांच्या शोभास्ते या ठिकाणी नाणेफेक संपन्न होईल. शाबीर 11 थळ या संघाकडून कोणता गोलंदाज येणार बॉलिंग ट्रॅक वरती जिथे पहिल्या षटकाची हाताळणी करण्यासाठी नाव पुढे येतंय ते म्हणजेच ऐश्वर्य रामनारायण सुर्वे. DN नगर अंधेरी ला बिलॉंग्स करतो हा खेळाडू. आणि खऱ्या अर्थानं जर त्याचं प्रोफेशन पाहायला गेलात तर कस्टम ऑफिस मध्ये कार्यरत सुद्धा आहे. आज अलिबाग मध्ये टेनिस क्रिकेट खेळायचं आहे. रथी महारथींची गर्दी आज अलिबागच्या नगरीमध्ये का आलेली आहे तर अलिशान कप पर्व 12 मध्ये आज हे कप आम्हाला जिंकायचा आहे. हा कप आज आम्हाला आमच्या घरी घेऊन जायचा आहे. ऐश्वर्या रामनारायण सुर्वे खऱ्या अर्थानं मुंबई टेनिस क्रिकेटला पडलेलं एक गोड स्वप्न आज ते स्वप्न सत्यात उतरण्यासाठी अलिबागची ओढ घेतली आहे. मैदानाच्या वरती ही गोलंदाजी कशा प्रकारे बहरणार. खूप सारं खऱ्या अर्थानं लेदर बॉल देखील खेळतो. लेदर बॉल पासून खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या कारकिर्दीची सुरुवात ऐश्वर्याने केली आहे. पंचांचा इशारा लेट्स प्ले लेट्स बॅटल बिगिन. षटकातील पहिला चेंडू. हा चेंडू स्क्वेअर कॅट कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून ठोकतोय. सीमा रेषेच्या बाहेर येतोय पहिला मोठा चौकार. जिथे फलंदाज आपण पाहतोय फलंदाजी करत असताना ऋतिक पाटील मॅन फ्रॉम वडवली कल्याण चा हा फलंदाज आपण मैदानाच्या वरती पाहतोय. ऋतिक पाटीलच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती नक्कीच मोठा फटका आलाय. ऋतिक पाटील साठी पुढील चेंडूवरती देखील तितकाच देखणा फटका परंतु चेंडू खाली येतोय क्षेत्ररक्षक आणि आता ऋतिकचा खेळ येतोय संपुष्टामध्ये. ऋतिकला आता परतावं लागेल मैदानातून बाहेर जिथे पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आल्याच्या नंतर मग माझ्या गोलंदाजीची चर्चा केवळ रायगड नाही महाराष्ट्र नाही तर भारत देशामध्ये का केली जाते. का मला खऱ्या अर्थानं लेदर बॉल क्रिकेटला एक वेगळी ओळख लेदर बॉल क्रिकेटची मी निर्माण केलेली आहे. ऐश्वर्य सुर्वे याचा चाहता वर्ग जर पाहायला गेलात ना इंस्टाग्राम असेल यूट्यूब असेल यांच्या माध्यमातून मोठा फॅन्स फॉलोइंग वर्ग पाहायला मिळतो आणि तोच ऐश्वर्य रामनारायण सुर्वे बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. जर पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी आहे. तंत्रशुद्धता गोलंदाजी तिला पाहायला मिळते. अलिशान सोगाव
अलिशान सोगाव संघाचा संघनायक आणि HR फिटनेस पुरस्कृत अनिकेत एलवन पेण कोळीवाडा. चला दोन्ही संघाच्या संघनायकांनी पुढच्या सामन्याच्या नाणेफेकसाठी त्वरित आमच्या नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे. अलिशान सोगाव संघाचा संघनायक आलेला आहे अनिकेत एलवन पेण कोळीवाडा. संघनायक आपल्याला विनंती आहे की लगेच आपण यायचं आहे. धन्यवाद. हर्षद ठाकूर नवीन फलंदाज केगावला बिलॉंग्स करतो. उरण नगरीमधून आलाय. अलॉंग द कार्पेट हा फटका हर्षदचा, परंतु या चेंडूवरती कोणती धाव घेतली जाणार नाहीये. खरं अर्थानं पाहायला गेलं तर आमचे चांगले मित्रच सुद्धा आहेत. आज हर्षद ठाकूर कशा प्रकारे फलंदाजी करणार. भूषण स्पोर्ट्स केगाव संघाचं प्रतिनिधित्व नेहमी करत असतो. आज अलिबाग नगरीमध्ये खेळायचं आहे, जिथे हा चेंडू टप्पा पडल्याच्या नंतर जर पाहायला गेला जवळून तर हा चेंडू थोडा अंशी का होईना खालच्या बाजूने राहिला होता. सबमरीन स्वरूपाचा हा चेंडू मैदानाच्या वरती पडतोय. या चेंडूवरती फक्त 0 लिहावा लागतोय आमचे स्टॅटिस्टिशियन मित्र यांना, आणि धावफलकावरती जर पाहायला गेलं तर 4 धावा फक्त. तर सन्माननीय सचिनजी गाडी सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक संपन्न होते. ती अलिशान सोगाव विरुद्ध HR पुरस्कृत फिटनेस पुरस्कृत अनिकेत एलवन पेण कोळीवाडा या दोन संघात लढत आहे. 5 षटकांचा सामना आणि या ठिकाणी ही नाणेफेक संपन्न होते सन्माननीय सचिनजी गाडी साहेबांच्या शुभ हस्ते. हेड अँड टेल या ठिकाणी कॉल हेड येतोय आणि त्याचबरोबर अलिशान सोगाव संघनायक आपण हा नाणेफेक जिंकतोय. आपण काय निर्णय घेणार. क्षेत्ररक्षण प्रथम क्षेत्ररक्षण घेतात आणि पेणहून आलेला अर्थात HR फिटनेस पुरस्कृत अनिकेत केलवन पेण कोळीवाड्याला आपण फलंदाजीसाठी आमंत्रित केले. वेळ आपल्याकडे फार कमी आहे. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया आणि जाऊया पुन्हा एकदा आमचे समालोचक यांचा खूप मोठा योद्धा आवाज या ठिकाणी आपण पाहूया. धन्यवाद काका. मात्र आपण पाहतोय आता हर्षद ठाकूरची विकेट मैदानातून, जिथे हर्षदला परतावं लागतंय. हताश निराश मानेनं हर्षद ठाकूरचा फटका फसला होता. ताकदीचा वापर कमी झाला होता, ताकद कमी होती फटक्यावरती आणि हर्षद बाद होतोय. जिथे नौका फलंदाज कोण येणार फलंदाजी करण्यासाठी. नौका फलंदाज हर्षदची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या वरती येतोय, तो म्हणजेच लोकल बॉय निकेश अनमाने. निकेशच्या माध्यमातून मोठमोठे फटके आपण नेहमीच पाहत असतो. आज हर्षदच्या खांद्याला खांदा लावून फलंदाजी करत असताना हर्षदची जागा भरून काढण्यासाठी निकेश येतोय. निकेश खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर मोठमोठे फटके खेळत असतो, परंतु आता ऐश्वर्याची नाण्याच्या दुसऱ्या बाजूला ऐश्वर्याच्या जागेवरती पाचारण केलं जाते. गोलंदाज अर्थातच अलिबाग टेनिस क्रिकेटला पडलेलं एक गोड स्वप्न असं म्हणूया. शिरुवेक अर्थातच श्रीकांत मोलगी हे नाव पुढे आणलं जातंय. देशी नाही तर परदेशी वारी या क्रिकेटपटून केलेली आहे. अलिबागचा झेंडा आहे हा खऱ्या अर्थानं 7 समुद्रा पार देखील रोवलेला आहे. श्रीकांतची गोलंदाजी खऱ्या अर्थानं शिरूची गोलंदाजी आज बहरणार का. आज 55 धावा बनवल्या जाणार की 55 धावा रोखल्या जाणार, हे प्राथमिक स्वरूपाचे प्रश्न मैदानाच्या वरती उपस्थित असताना या प्रश्नांची उत्तरं कशा प्रकारे दिली जातील. आज खऱ्या अर्थानं मेरिटनुसार क्रिकेट मैदानाच्या वरती खेळलं जाईल का. साम दाम दंड भेद अशा स्वरूपाचं क्रिकेट मैदानाच्या वरती खेळलं जाईल का. शिरूची ही गोलंदाजी याची देखील चर्चा केली जाईल. शिरूचा पहिला चेंडू कशा प्रकारे फेकला जाणार. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंड वरती कमलेश पाटील, वडवली कल्याणला बिलॉंग्स करतो. मूर्ती लहान कीर्ती महान असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. क्षेत्ररक्षणामध्ये शाबीर 11 थळ संघाचा थोडासा बदल आपल्याला मैदानाच्या वरती पाहायला मिळतोय. शुरविक सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजीसाठी. पाचारण षटकातील पहिला चेंडू राईट आर्म अराउंड द विकेट. हा चेंडू सन्मान देण्याचा प्रयत्न, निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या वरती पडतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस जिथे 10 धावा म्हणजे दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडू नंतर ही 10 धावा आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 45 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. थोडंसं बदलालित्य दाखवलं होतं, परंतु या चेंडूवरती कोणत्याही स्वरूपाची धाव जमा केली जात नाहीये. कमलेश पाटील डावखुऱ्या त्याचा फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती मोठमोठे फटके सजवण्यासाठी तयार होतोय. जिथे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. परिस्थिती प्रश्न विचारत असते. आपण आपल्या क्षमता सिद्ध करत जायचं असतं. क्षमता सिद्ध करत असताना स्वतःसोबत प्रामाणिक राहा. देव तुमच्या पाठीशी नक्कीच उभा असतो. आज खऱ्या अर्थानं
मैदानाच्या वरती कशा प्रकारे स्वतःच्या क्षमता सिद्ध केल्या जाणार, जिथे अजूनही 45 धावा बनवायच्या आहेत. हा चेंडू खोलात टाकला, अक्षरशः खोदून काढावा लागतोय. हसनैन कुरेशी चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते. अलॉंग द कार्पेट मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये तैनात आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती. 5 षटकांचा हा सामना. या चेंडूवरती फटका पोहोचतो. लिडिंग एज फॉरवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाणार. शाबीरभाई स्वतः म्हणजे संघ मालक आज मैदानाच्या वरती पाहायला मिळतोय. क्रिकेट बद्दल असणारं एक वेगळं प्रेम मैदानाच्या वरती पाहायला मिळते. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी, खचाखच भरा हुआ ये स्टेडियम. अलिशान कप 2025 का ये पर्व. चांगलं क्रिकेट आज मैदानाच्या वरती पाहायला मिळते. शुरविक राईट आर्म ओव्हर द विकेट बाजू निवडली जाते. निकेश साडी. हा चेंडू गतीचा वापर, परंतु पंच आम्हाला सांगतात की या चेंडूवरती नियंत्रण सुटलं होतं आणि त्या कारणास्तव 1+1 म्हणजे 2 धावा घ्याव्या लागतील. 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजे 13 धावा. 13 ऑन बुक. सन्मान देण्याचा प्रयत्न. तिचे चेंडू ट्रॅव्हल होतोय बॅकवर्ड रिजन मध्ये. घोषित क्षेत्रामध्ये फक्त एका धावेच्या मदतीने धावफलकावरती 14 धावा आपल्याला पाहायला मिळतात. ठरवलं की सगळं होतं, फक्त आपण जिद्दीला पेटून उठलं पाहिजे. आज 55 धावा मैदानाच्या वरती बनवल्या जाणार की 55 धावा रोखल्या जाणार. षटकातील पुढील चेंडू शिरूसाठी. हा फटका लॉंग स्टॉप एरियामध्ये चेंडू पळतोय. भाग मिल्का भाग. चेंडू सीमा रेषा बाहेर. चौकार. 4 धावा येत आहेत. 4 धावेनिशी धावफलकावरती एकंदरीत धावफलक जाऊन पोहोचते 18 धावांपर्यंत. 18 ऑन बुक. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस 9 धावांची सरासरी दाखवली जाते, परंतु अजूनही जर पाहायला गेलं तर या ठिकाणी आपण पाहतात क्रिकेट रसिकांची प्रचंड गर्दी तुम्हाला पाहायला मिळते. पण आमच्या आयोजकांचा देखील नाईलाज आहे. समालोचन कक्षामध्ये जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी खाली उतरायचं आहे. तिथे फक्त समालोचक आणि आमचे गुणलेखक, आमचे कॅमेरामन इथे मंडळी राहील. बाकी सगळ्यांनी खाली उतरा. आमचे स्वयंसेवक येतील आणि तुम्हाला नंतर खाली उतरावं लागेल. तुमचा अपमान असेल. खाली उतरा. सगळ्यांना विनंती आहे. समालोचन कक्ष त्या ठिकाणी खाली करायचं आहे. हे सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांना विनंती. धन्यवाद काका म्हात्रे जिथे. चला थोडं फास्ट घ्या. मैदानाच्या वरती विचार विनिमय करायला लागतोय आम्हाला मान्य आहे, परंतु वेळ वाचवा आणि टाइम इज इक्वल टू मनी. आयुष्यामध्ये जर हा वेळ वाचवला नाहीत मित्रांनो, आज वाया घालवलेला वेळ उद्या तुम्हाला वाया घालवेल. आयुष्यामध्ये तुम्ही पैसा किती कमवताय याच्यापेक्षा पैसा किती वाचवताय याला महत्व दिलं जातं. मैदानाच्या वरती एक प्रेक्षणीय सामना जिथे रथी महारथी मैदानाच्या वरती उतरलेत. मित्रांनो तुम्ही हे ऐकलत का की ज्या व्यक्तीला 2 पाय नाही तो व्यक्ती 300 किलोचं वजन उचलू शकतो. तुम्ही हे सुद्धा ऐकलं असेल की ज्या व्यक्तीला एकच पाय आहे परंतु तोच व्यक्ती ऑलिम्पिक मध्ये 5 फूट उंच उडी सुद्धा मारू शकतो. ज्या महिलेला दोन्ही हात नाही ती महिला पॅरी ऑलिम्पिक मध्ये जाऊन गोल्ड मेडल जिंकू शकते. धन्यवाद निखिल. आमचे समालोचक आपल्याला विनंती आहे की आपण या ठिकाणी जरा नदीम वाखनीस सर, आपण सर्व तिथले प्रेक्षक आहेत त्यांना संपूर्ण सगळ्यांना खाली उतरवा. तिथे पाठीमागे कोणाचीही गर्दी नसावी तुम्हाला विनंती केली आयोजकांच्या माध्यमातून. स्वप्न तेव्हाच संपतात जेव्हा आपण बघणं बंद करतो. खरं तर यश हे दुसऱ्याला हरवण्यामध्ये नसतं. यश हे स्वतःच्या क्षमता सिद्ध करण्यासाठी असतं. स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला नक्की ओळखेल. वळूया या षटकाकडे जिथे षटकातील पहिला चेंडू पट्टी हुई, ये गेंद जाती हुई दस्तानों में और ये एक बल्लेबाज बॅक टू द पॅव्हेलियन. अजून एक फलंदाज बाद होतोय मैदानाच्या वरून, तो म्हणजे कमलेश पाटील. आउट होतोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी आता मैदानाच्या वरती नयन भगत, यस पनवेलला बिलॉंग्स करणारा हा खेळाडू. नयन भगतची देखील चर्चा आज करूया मैदानाच्या वरती, कारण का नयन भगत म्हणजे गोलंदाजी, नयन भगत म्हणजे फलंदाजी, अष्टपैलुत्व कामगिरी नयन भगतच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळते. जिथे यंग टॅलेंट मैदानाच्या वरती आणलं जात आहे. नयन भगतची चर्चा केली जाईल सुनिश्चित स्वरूपाने, जिथे नाण्याच्या दुसऱ्या बाजूला आपण गोलंदाज पाहतोय पवन कोंडाजी.
द लोकल बॉय, परंतु पवन कोंडाचीचं नाव देखील आज व्यावसायिक क्रिकेटपटूंमध्ये घेतलं जातं. वयवर्ष कमी असेल म्हणून काय झालं, एज इज अ जस्ट नंबर फॉर मी. राईट आर्म अराउंड द विकेट. हा चेंडू लिडिंग एज घेऊन चालला बॅकवर्ड रिजन मध्ये. एका धावेसाठी फक्त एका धावेची तिथे तहान भागवली जाते. एका धावेनिशी धावफलकावरती धावा 19 लागल्या गेल्यात. 19 धावा आपण पाहतोय मैदानाच्या वरती. 55 धावांना गवसणी घालायची आहे, 55 धावा बनवायची आहेत. हा चेंडू खोलात टाकलेला, गोल्डन स्पॉट मध्ये टप्पा पडल्याच्या नंतर एका धावेची पुनश्च एकदा आपल्याला स्थिती मैदानाच्या वरती पाहायला मिळते. विनर्स डोंट डू डिफरंट थिंग्स, विनर्स डू एव्हरीथिंग डिफरंटली असं म्हटलं जातं. जो विजेता होत असतो कोणतीही गोष्ट वेगळी करत नसतो, तो प्रत्येक गोष्ट आहे ती वेगळ्या पद्धतीने करत असतो. आज मुनवली संघाला प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने का करावी लागणार, कारण का समोर जो संघ आहे शाबीर 11 थळ, हा संघ तितकाच ताकदीचा संघ आहे. नामवंत क्रिकेटपटूंची आज नावं शाबीर भाईंच्या संघामध्ये का घेतली जातात, शाबीर भाईंना का क्रिकेट बद्दलचं एवढं प्रेम आहे, आज मैदानाच्या वरती पाहायला मिळते. पवन कोंडाजी पुनश्च एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. अखूट टप्प्याचा हा चेंडू निकेश याला फसवतोय, चकवतोय आणि निकेश बॅक टू द पवेलियन परतावं लागेल, जिथे निकेशची ही विकेट आपल्याला मैदानाच्या वरती पाहायला मिळते. पुनश्च एकदा निकेशची जागा भरून काढण्यासाठी लोकल बॉय गीतेश ठकरुळ डावखुऱ्यातचा फलंदाज आहे. कशा प्रकारे फलंदाजी करणार. 55 धावांचं लक्ष, 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही जर पाहायला गेलत ना तर 35 धावांची गरज आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना हा आपण सामना पाहतोय. रात्र नाही स्वप्न बदलते, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमीच जिंकण्याची आशा असावी, कारण का नशीब बदलो ना बदलो वेळ मात्र नक्की बदलते. आज तीच वेळ मैदानाच्या वरती कोणत्या संघाची बदलणार, कारण का क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं कधी राजाची रंक आणि रंकेचा राजा होईल याचा काही ठिकाणा नसतो. मैदानाच्या वरती होत्याचं नव्हतं व्हायला मिनिटाचा सेकंद सुद्धा अपुरा असतो. जिथे वरती कोणतीही धाव जमा केली जात नाहीये. पवन कोंडाजीची आपण प्रशंसा मैदानाच्या वरती करत होतो. गतीचा वापर अलिबाग टेनिस क्रिकेट वरती ज्या टॉप 10 गोलंदाजांचं नाव घेतलं जातं ना त्यामध्ये पवन कोंडाजीचं नाव आपण नक्कीच पाहत असतो. तोच गोलंदाज राईट आर्म अराउंड द विकेट आता फसवतोय, चकवतोय. गीतेश ठकरुळ याला उभा ठेवतोय. अक्षरशः नामोहरण करणारी गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या शाबीर 11 थळ या संघासाठी झाल्या पाहिजेत, कारण का 20 धावांवरती रोखून ठेवले. जिथे 55 धावांचं लक्ष, अजूनही 12 चेंडू 35 धावा केल्यानं होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. हा मंत्र आता धारण करावा लागेल. तो म्हणजेच खऱ्या अर्थानं मुनवली या संघाला 35 धावा म्हटलं की होऊ शकतात. 12 चेंडू पुरेसे आहेत. वैयक्तिक दुसरं सांघिक जर पाहायला गेलं तर चौथ्या षटकाची हाताळणी करण्यासाठी पुनश्च एकदा बॉलिंग ट्रॅक वरती शिरू विक येतोय श्रीकांत मुलगी. बालीवॉक पेजारी संघाचा हा खेळाडू मैदानाच्या वरती अक्षरशः गोलंदाजी तंत्रशुद्ध स्वरूपाची करतोय. शिरुविक म्हटलं की गोलंदाजी सुद्धा आली, शिरुविक म्हटलं की फलंदाजी सुद्धा आली. कित्येक खऱ्या अर्थानं मोठमोठे क्रिकेटचे सामने या खेळाडूने गाजवलेत. हा खोलात टाकलेला चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग स्टॉप एरिया मध्ये, जिथे तैनात आपण पाहतोय दिनू कांबळे मॅन फ्रॉम अंबरनाथ ठाणे आज अलिबाग नगरीमध्ये दाखल झालाय. कशासाठी तर फलंदाजी करण्यासाठी. डावखुऱ्याचा एक विध्वंसक फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर. चांगली गोलंदाजी मैदानाच्या वरती शिरुविकच्या माध्यमातून केली जाते. निर्धाव स्वरूपाचा चेंडू पुढे सरसावून पदल आलित्य फुटवर्कचा वापर, परंतु चेंडू ट्रॅव्हल बिहाइंड द विकेट. एका धावेसाठी घोषित स्वरूपामध्ये चेंडू चाललाय. एका धावेनिशी धावफलकावरती एका धावेची वाढ जाऊन पोहोचते धावफलक
22 धावांपर्यंत. 55 धावा बनवायच्या आहेत. 55 धावा कशा प्रकारे बनवल्या जाणार, 55 धावांना कशा प्रकारे गवसणी घातली जाणार. चकवतोय, फसवतोय, अक्षरशः उभा ठेवलं जाते गीतेश याला. लोकल बॉय मोठे फटकेबाजी करून दाखवावी लागणार आहे, कारण का चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. कोण आहे? प्रेक्षकांना एक सूचना आहे आयोजकांच्या माध्यमातून. जे प्रेक्षक आपण या ठिकाणी सीमारेषेच्या आतमध्ये बसलेले पाहायला मिळतात, ज्यांचे पाय देखील मैदानामध्ये आहेत, अशा सर्व प्रेक्षकांना विनंती आहे कारण या ठिकाणी कोणत्या प्रकारचा अडथळा निर्माण करू नका. या स्पर्धेला कोणत्या प्रकारचा गालबोट लागू नये यासाठी तुम्ही थोडीशी या ठिकाणी मैदानाच्या बाहेरच्या साईडला तुम्हाला थांबायचं आहे, बसायचं आहे, तुम्हाला नम्र विनंती आहे. आम्हाला कल्पना आहे कारण मैदान संपूर्ण खचाखच भरलेल्या प्रचंड गर्दी आहे, नाईलाज आहे ते आमच्या आयोजकांचा, त्यामुळे सहकार्य करा ही नम्र विनंती. 6 चेंडू 33 धावांची आवश्यकता. रुपेश भाबी 40+6 खेळाडू अलिबाग टेनिस क्रिकेटमध्ये ॲज अ 40+ म्हणून खेळत असतो. आज अलिशान कप 2025 खेळत असताना डावखुऱ्या त्याचा फलंदाज आपण पाहतोय. फटका तितकासा चांगला नव्हता, एका धावेवरती समाधान दाखवावं लागतंय. आता समीकरण बदलतंय. 5 चेंडू 32 धावांची आवश्यकता. संकट येतात ना तेव्हा खऱ्या अर्थानं हातात हात घालून येतात, जाताना मात्र एकटी जात असतात. असं का, या प्रश्नाचं उत्तर मैदानाच्या वरती पाहायला देखील मिळतंय. संकट मैदानाच्या वरती मुनवली संघाच्या माध्यमातून पाहायला देखील मिळतात. अजून एक फलंदाज होतोय बाद, जावं लागेल तंबूच्या आश्रयाला, जिथे गीतेश बाद होतोय. नौका फलंदाज येतोय, जिथे या षटकामधील चेंडू शिल्लक असताना आपण पाहतोय 4 चेंडू शिल्लक असताना 32 धावांची गरज आहे अजूनही सामना जिंकण्यासाठी. 4 चेंडू 32 धावा असा सामना येऊन ठेपतोय. जिथे अंगाचा वेध घेणारा हा चेंडू, यानंतरचा होणारा सामना देखील तितकाच प्रेक्षणीय असणार आहे. अलिशान सोगावच्या विरोधामध्ये HR फिटनेस पुरस्कृत अनिकेत 11 पेण कोळीवाडा हा संघ मैदानात उतरेल. हे दोन्ही दादा संघ मैदानात उतरतील. हा चेंडू जर पाहायला गेला तर अवांतर चेंडू नाहीये असा पंचांचा इशारा. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. आता येणारे 2 चेंडू शेवटचे फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी असणार आहे. शाबीर 11 थळ हा संघ यशाच्या दिशेने वाटचाल करत असताना मैदानाच्या वरती अनुभवायला मिळतोय. कव्हर पॉइंटच्या रिजन मधून डीप एक्स्ट्रा कव्हर पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल डीप मधून प्रोटेक्शन तिथे भेटणार नाहीये. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा. यस, 4 धावा येत आहेत. आता शेवटचा चेंडू शिल्लक असताना आपण हा सामना अनुभवतोय. एकतर्फी झालेला सामना आज मैदानाच्या वरती पाहायला मिळाला. शाबीर 11 थळ संघ यशाच्या दिशेने वाटचाल करत असताना मैदानाच्या वरती शेवटचा चेंडू रॅडम ओव्हर द विकेट. या चेंडूवरती फसवणूक फलंदाजाची होते आणि हा सामन्याचा निकाल. एकदा जोरदार टाळ्या शाबीर 11 थळ या संघासाठी आज मैदानाच्या वरती झाल्या पाहिजेत, कारण का पहिला सामना होता आणि पहिल्या सामन्यामध्ये आज आपले खऱ्या अर्थानं व्यावसायिक क्रिकेटपटू मैदानाच्या वरती कशा प्रकारे उतरावेत ही रणनीती आखली गेली आणि मॅन ऑफ द मॅच साठी नाव निवडलं जात आहे जो खेळाडू मुंबई विभागाला बिलॉंग्स करतो. मॅन फ्रॉम वडाळा, वडाळा मधून आज क्रिकेट खेळण्यासाठी अलिबाग मध्ये आलाय आकाश चिंदारिया. वैयक्तिक 25 धावांची खेळी फलंदाजी करत असताना आणि